नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण शिक्षक भरती संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, 5 जून म्हणजेच काल या ठिकाणी शिक्षक भरतीचे पूर्णपणे पेपर या ठिकाणी संपलेले आहेत। आता पुढची प्रक्रिया काय असणार आहे, कट ऑफ किती लागू शकतो आणि एकूण किती जागा भरल्या याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, थर्ड टेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जागा किती भरल्या जाणार हा महत्त्वाचा प्रश्न तुमचा या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार आहे। तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। पहा मित्रांनो, शिक्षक भरतीचा कट ऑफ। आता मित्रांनो, शिक्षक भरतीचा कट ऑफ किती असू शकतो, तर माझ्या तरी मते मित्रांनो, जर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची कट ऑफसाठी जर डिपेंड असेल तर ते म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जागा। आता शिक्षक भरतीच्या 10,000 जागा जर आल्या, शिक्षक भरतीच्या जर मित्रांनो 10,000 जागा जर आल्या, तर या ठिकाणी तुमचा कट ऑफ हा 128 ते 132च्या रेंजमध्ये राहू शकतो। पहा मी काय म्हणतो, 128 ते 132 हा तुमचा सेफ स्कोर या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, जर 10,000 जागा जर आल्या तर तुमचा स्कोर हा 128 ते 132 या रेंजमध्ये राहू शकतो। हा कोणाचा, तर मित्रांनो हा ओपनचा। तसं जर पाहिलं तर मित्रांनो, तुम्हाला शिक्षक होण्यासाठी ओपनची मेरिट या ठिकाणी कमी लागते। याचं कारण की बरेच विद्यार्थी TAT पास आहेत, परंतु ते विद्यार्थी ओपनमधून या ठिकाणी पास नाहीत। तर कास्टमधून TAT पास असतील तर मित्रांनो तुम्हाला ओपनचे जरी मार्क पडले तरी सुद्धा तुम्हाला ओपनमध्ये जाता येत नाही, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे। त्यामुळे ओपनचा कट ऑफ आहे या ठिकाणी 128 ते 132 राहील। अदरवाईज कास्टचा कट ऑफ हा मित्रांनो 134च्या समोर राहू शकतो। 134च्या समोर अदरवाईज कास्टचा कट ऑफ या ठिकाणी राहू शकतो जर 10,000 जागा आल्या तर। कारण की मित्रांनो पहा, 10,000 जागा जर आल्या तर त्याच्यामध्ये मित्रांनो उर्दू मीडियम, हिंदी मीडियम, मराठी मीडियम अशा जागा विभागल्या जाणार। त्यामध्ये परत मग DED वाले वेगळे, BED वाले वेगळे, DED BED येतो। काही विद्यार्थी असे की ज्यांचं DED सुद्धा आहे, BED सुद्धा आहे। काही विद्यार्थी मग पहिली TAT पास, काही विद्यार्थी दुसरी TAT पास, काही विद्यार्थी दोहीसुद्धा TAT पास। असा संपूर्ण जर लेखाजोखा जर पाहिला तर मित्रांनो हा कट ऑफ हा वेगवेगळा असू शकतो, हे लक्षात ठेवा। म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला 128 मार्क जरी असतील, तुमचं DED झाले असेल आणि जर तुम्ही दुसरी TAT पास जर असाल, दुसरी TAT पास जर असाल आणि एक विद्यार्थी असा असेल की ज्या विद्यार्थ्यांना 119 मार्क आहेत आणि तो विद्यार्थी दोहीसुद्धा TAT पास असेल, तर दोही TAT पास असणाऱ्या विद्यार्थ्याची लागण्याचे चान्सेस या ठिकाणी जास्त आहेत। ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा शिक्षक भरतीचा कट ऑफ या ठिकाणी असणार आहे। परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिपेंड करतो मित्रांनो जागेवर। आता मित्रांनो या ठिकाणी ज्या काही जागा भरल्या जाणार आहेत त्या 2023 आणि 2024 आणि 25च्या संच मान्यतेनुसार या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत। म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सध्या जरी जागा 10,000 दाखवीत जरी असलं तरीसुद्धा हा आकडा वाढू शकतो। आता वाढला तर किती वाढेल, जास्तीत जास्त मित्रांनो वाढला तर 2 ते 3,000 किंवा 5,000पर्यंत वाढू शकेल आणि कमी जर झाला तर 2 ते 3,000 कमी होऊ शकेल। म्हणजे मित्रांनो हे जरतरचं कंडिशन आहे। त्यामुळे आशा करूयात मित्रांनो जागा जास्तीत जास्त वाढल्या पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त जागा जर वाढल्या, जर मित्रांनो जागा 20 ते 25,000 जागा जर भरल्या तर तुमचा सेफ स्कोर हा 120 प्लस मार्काचं वाले या ठिकाणी सेफमध्ये राहणार, जर जागा 20 ते 25,000 भरल्या तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुमच्याकडे TAT फर्स्ट आणि सेकंड पेपर पास असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर तुमचं DED आहे का BED आहे यावर सुद्धा डिपेंड आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी जर विचार जर केला तर शिक्षक भरतीचा कट ऑफ हा मित्रांनो 120 प्लस लागू शकतो जर 20 ते 25,000 जागा आल्या तर। आणि जर जागा 10,000 जर आल्या तर 128 ते 132 या रेंजमध्ये ओपनचा कट ऑफ राहील आणि बाकीचा कट ऑफ 134च्या वरी राहण्याची शक्यता दाट आहे। तर मित्रांनो हा निकाल कधी लागणार याची माहिती सुद्धा आपण याच ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मित्रांनो जी की आपली परीक्षा परिषदेनं शिक्षक भरतीचा जो काही निकाल आहे या महिन्याच्या शेवटी लावण्याचं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं। या महिन्याच्या शेवटी निकाल लावणार असल्याचं त्या ठिकाणी काही अधिकारी लोकांनी त्यामध्ये सांगितलेलं होतं। न्यूजपेपरला सुद्धा तशी बातमी आलेली होती। ज्यावेळेस मित्रांनो पेपर हा 24 मे रोजी पेपर होता, परंतु या दिवशी पेपर झालेला नाही। त्यामुळे वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली होती की शिक्षक भरतीचे जे काही पेपर आहेत ते 27 तारखेपासून म्हणजे 27 मेपासून सुरू होतील आणि याच महिन्याच्या शेवटी या ठिकाणी शिक्षक भरतीचा निकालसुद्धा लागला जाईल, अशा स्वरूपाची माहिती या ठिकाणी दिलेली होती। त्यामुळे मित्रांनो याच महिन्यामध्ये किंवा जुलैच्या 10 ते 15 तारखेपर्यंत निकालसुद्धा लागण्याची शक्यता दाट आहे। तर आशा करूयात मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना चांगले मार्क येऊ आणि तुमचं स्वप्न साकार हो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। या ठिकाणी थांबतो मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। या ठिकाणी आपण थांबूयात। थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय।